नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणते आहे? बघा, देशामध्ये लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य देशामध्ये लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, आनंद सागर उद्यान हे शेगाव या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय पोलीस कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा? भारतीय पोलीस कायदा हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1861 मध्ये भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये समता दिन म्हणून तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो? बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असा या ठिकाणी वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेलं असेल तर व्यतिरेक अलंकार होतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मुंबई या ठिकाणी RBI म्हणजे रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी उदाहरण ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, मी रोज 4 वाजता उठत जाईन हे वाक्य रीती भविष्यकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे मधुबनी चित्रकला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा मधुबनी चित्रकला या ठिकाणी बघा प्रसिद्ध आहे। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बिहार या राज्यामध्ये बघा मधुबनी चित्रकला हा प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं? बघा, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे, कलम 52 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा? बघा, धवल क्रांती ही संज्ञा पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुग्ध उत्पादन या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, जलियांवाला बाग हत्याकांड पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले? बघा, जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो 13 एप्रिल सन 1919 मध्ये अमृतसर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो जलियांवाला बाग हत्याकांड हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शाब्बास हे केवळ प्रयोगी अवयव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे. भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य. बघा गोवा राज्य विद्यार्थी मित्रांनो आकारमानाने सर्वात लहान ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिग्रबुड आसाम ते कन्याकुमारी बघा भारतामधली सर्वाधिक बघा देशामधली सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी पुढीलपैकी कोणती आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न. देशामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी विवेक एक्सप्रेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता वेद हा संगीताचा उगम मानला जातो? खालीलपैकी कोणता वेद विद्यार्थी मित्रांनो संगीताचा वेद या ठिकाणी मानला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सामवेद या ठिकाणी संगीताचा या ठिकाणी वेद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी कोणता? सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा मृत समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवेगाव बांध पक्षी अभयारण्य बघा नवेगाव बांध पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणते? बघा जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो त्रिशूल मिसाईल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार पुढीलपैकी कोणत्या खडकापासून महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या खडकापासून ते बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमीच लवकर येत असतो. बघा या ठिकाणी वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो नेहमीच लवकर येत असतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर खाली पुढे मागे हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे? बघा वर खाली पुढे मागे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील शब्दयोगी अवयव या प्रकारचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? बघा राजस्थान राज्य असेल, ओडिसा असेल, त्रिपुरा, मेघालय या 4 राज्यापैकी कोणत्या बघा या ठिकाणी 2 राज्यांमधून कर्कवृत्त हे जात नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आणि ड म्हणजेच ओडिसा आणि मेघालय या 2 राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे जात नाही. भारतामधून 8 राज्यामधून कर्कवृत्त हे जात असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक SRPF या ठिकाणी गटामध्ये न बसणाऱ्या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले कॅशलेस गाव पुढीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील धसई हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी नद्या पुढीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी नद्या पुढीलपैकी कोणत्या नद्या आहेत? दक्षिण वाहिनी नद्या.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वर्धा आणि वैनगंगा नद्या विद्यार्थी मित्रांनो दक्षिण वाहिनी त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शिवाजी सावंत. बघा शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुर्दूस हा विकार पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे? बघा मुर्दूस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा 3 राहील मुर्दूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य? बघा संयुक्त राष्ट्र बघा अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 ते 100 या बघा 1 ते 100 यांच्या दरम्यान 9 हा अंक पुढीलपैकी किती वेळा येतो? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातानुकूलित यंत्रामध्ये प्रतिशत म्हणून पुढीलपैकी कोणता या ठिकाणी वायूचा या ठिकाणी वापर? बघा वातानुकूलित यंत्र म्हणजेच AC मध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एखाद्या द्रावणाचा जर pH 7 असेल तर ते द्रावण पुढीलपैकी कशा प्रकारचे असते? एखाद्या द्रावणाचा जर pH 7 असेल तर ते द्रावण पुढीलपैकी कशा प्रकारचे असते? तर ते द्रावण विद्यार्थी मित्रांनो उदासीन या प्रकारचे ते द्रावण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते? बघा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामधून बघा कोणत्या एका शेतीमधून मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो भाताच्या शेतामधून मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिल्लांचा उठाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा भिल्लांचा उठाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे. बघा भिल्लांचा उठाव विद्यार्थी मित्रांनो खानदेशामध्ये भिल्लांचा उठाव हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा होम रूल चळवळ सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरुवात झाली? होम रूल चळवळीला सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये या ठिकाणी सुरुवात झाली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील आयर्लंड या देशामध्ये सर्वात प्रथम होम रूल चळवळीच्या ठिकाणी सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रँड ट्रॅक हा मार्ग पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना? ग्रँड ट्रॅक हा पुढीलपैकी मार्ग पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रॅक. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली ते कलकत्ता या 2 शहरांना या ठिकाणी ग्रँड ट्रॅक हा मार्ग जोडतो. प्रश्न क्रमांक पुढे मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक हे वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही काढली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सन 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी पहिली शाळा ही काढली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी ही केली? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये पुढीलपैकी कशाची मागणी ही केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणी ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात खालीलपैकी कोणी? मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला मिस क्लार्क वसतिगृह राजर्षी शाहू महाराजांनी मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्य बघा म्हणजे जंगलाची बघा सर्वाधिक बघा अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वात जास्त बघा अरण्य हे महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अरण्याची टक्केवारी आहे.
ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, अमोनिया हा वायू हवेच्या पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा बघा अमोनिया हा वायू हवेच्या पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर अमोनिया हा वायू हवेच्या हे बऱ्या पद्धतीने तो गोळा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आसियान या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी बघा आसियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्र, आसियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीर हे भारतामधलं बघा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? विद्यार्थी मित्रांनो, गीर हे सिंहांसाठी प्रसिद्ध आहे, तर ते गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न हा वारंवार विचारला जातो आणि प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी आंध्र प्रदेश हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनो दिवस बघा संयुक्त राष्ट्र संघटना दिवस पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्र संघटना दिवस म्हणजेच 24 ऑक्टोबर या दिवशी युनो दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? बघा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील श्रीमती विजयलक्ष्मी पंडित या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, मीराबाई चानू या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी? बघा मीराबाई चानू या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू तर वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरताळा पुढीलपैकी कोणत्या राज्याची? बघा आगरताळा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? आगरताळा बघा विद्यार्थी मित्रांनो, आगरताळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राऊफ हा लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात जातो? बघा राऊफ बघा विद्यार्थी मित्रांनो, राऊफ हा लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा बिहार राज्य असेल, आसाम राज्य असेल, जम्मू काश्मीर आणि मिझोराम, तर राऊफ हा लोकनृत्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्याचा तो या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे अरबी समुद्राला जाऊन ती मिळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तापी नदी ही अरबी समुद्राला जाऊन ती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे बघा 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, सन 2024चे सर्व पेपर, सन 2023चे सर्व पेपर आणि तुम्हाला बाकी सर्व काही नोट्स मिळतील. आपल्याकडे जे काही सर्व इम्पॉर्टंट असेल आपण तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व काही IMP मिळून जाईल. परीक्षेमध्ये पडणार त्यामध्ये प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.